आज नेहमीप्रमाणे कानिफनाथला आलोय. पहाटे 5ला उठलो होतो आणि 6ला ट्रेक चालू केला. आता 7 वाजलेत आणि आज थोडंसं परत जाऊन एक्स्ट्रा वरती चढत आलोय. त्यामुळे आज नेहमी साधारणतः इथे 2.5 किलोमीटर होतं, आज 4 झालंय. आणि हा तुम्ही बघू शकता छान असा सूर्योदय आणि कानिफनाथाचं मंदिर. असा उगवता सूर्य बघायचा असेल तर पहाटे उठून घराबाहेर पडायला लागतं आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेत हे असं अनुभवायला मिळतं. तर चला आता ट्रेकला सुरुवात करूयात. छान अशी सकाळ आणि छान असा हा परिसर. तर आज आपण आलोय कानिफनाथ मंदिर, कानिफनाथ गड या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी. आणि हे तुम्ही बघू शकता छान असा हा रोड आहे. तर लहान मुलं, लेडीज, वयस्कर लोक अगदी आरामात इथून वरती जाऊ शकतात. कन्सिस्टन्सीमध्ये हा असा चढ आहे. तर चढ असल्यामुळे आपल्याला ग्रॅज्युअली आपलं हार्टबीट्स वाढत जातात आणि एका कॉन्स्टंट स्पीडने आपण वरती जातो. पुण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मॅरेथॉन्स होत असतात. तर 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21, कधी कधी 42. तर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर या मॅरेथॉनमध्ये भाग घेत जा. इवन असं नाही की तुम्हाला तिथे रनिंगच करायची आहे, तुम्ही वॉक करत सुद्धा त्या मॅरेथॉन पूर्ण करू शकता. मी आत्तापर्यंत 4 वेळा पार्टिसिपेट केलं आहे आणि खूप मजा येते. एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो ग्रुपमध्ये धावण्याचा. एनर्जी, पहाटे तिथे डान्स, सोबत बसून ब्रेकफास्ट करणे आणि आरामाने जमेल तेवढं जॉगिंग, रनिंग किंवा जस्ट वॉक करून तुम्ही ते मॅरेथॉन्स करू शकता. सर्व वयोगटातील लोक असतात, वयस्कर मंडळी बरीचशी भेटतात, जेंट्स, लेडीज सगळे वय विसरून मस्त एन्जॉय करतात. तर तुम्ही नक्कीच पार्टिसिपेट करा. तुम्ही अवेअर नसाल बहुतेक, पुणे रेस कोर्स जो आहे कॅम्पच्या बाजूला, तर तिथे आपण वॉकला जाऊ शकतो. वॉक, रन, आउटरला पूर्ण तिथे जे वॉकिंग एरिया आहे पूर्ण प्रॉपर, तिथे तुम्ही वॉक करू शकता. पहाटे 5:30 ते 8 आणि संध्याकाळी 5 ते 8. त्याचबरोबर जर तुम्ही पुण्यात असाल किंवा पिंपरी चिंचवड किंवा पुण्याच्या आसपास असाल तर एक ट्रेक आहे कात्रज टू सिंहगड, जो कात्रजचा नवीन बोगदा झाला आहे नवले पुलावरून गेल्यानंतर. तिथून हा ट्रेक चालू होतो तर संपतो सिंहगडाच्या पायथ्याला. तर हा ट्रेक रात्रभर असतो. पौर्णिमेच्या दिवशीच याला लोक प्रेफर करतात. तर रात्री साधारणतः एक 8 ते 9 वाजेला हा ट्रेक चालू होतो आणि पहाटे
4-5 वाजेला संपतो. तर एक संस्था आहे गिरीप्रेमी, तर त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल नंबर. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा ट्रेक करू शकता. अतिशय एक्सपर्ट गायडन्सने ते हा ट्रेक करतात. त्या व्यतिरिक्त त्यांचे अजूनही बरेच ट्रेक असतात, तर तुम्ही विकेंडला हवा तो ट्रेक तिथे जॉईन करू शकतात. त्यामुळे काय होतं की एक ग्रुप असतो, वेगळ्या लोकांची ओळख होते, नेटवर्क वाढतं आपलं, आणि प्लस आपल्याला सेफ्टी सिक्युरिटीची चिंता राहत नाही, कारण ते खूप एक्सपर्ट लोक आहेत. आणि ऑन द वे खाली येताना इथे मध्ये गोरक्षनाथाचं मंदिर आहे, इथेही आम्ही दर्शन घेतो. इथे एक पुजारी आहेत बाबा, ते कन्सिस्टन्सीने इथे सेवा देत आहेत. त्यांना आम्ही आमच्या परीने जमेल तेवढी मदत करतो. कधी किराणा सामान किंवा काही इतर गोष्टी त्यांनी मागितल्या तर त्यांना देत असतो. आपला एक गोड गैरसमज असा असतो की माझं वजन जास्त नाही आहे, मी खूप छान दिसते, मला कुठल्याही प्रकारचा आजार वाटत नाही आहे, आणि तर कुठलाही मेडिकल टेस्ट करण्यापेक्षा मी रेकमेंड करेन की एकदा अशा प्रकारच्या ट्रेकला येऊन बघा, किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठे छोटी टेकडी असेल किंवा डोंगर असेल तर एकदा थोडं फास्ट स्पीडने चढून बघा, आणि किती आपल्याला गरज आहे एक्सरसाइज करण्याची. आणि कन्सिस्टन्सी मॅटर्स. तुम्ही कधीतरी व्यायाम करणं किंवा एक मित्रमैत्रिणीसोबत एकदा कधीतरी येऊन जाणं वेगळं. आणि जर खरंच हेल्थ बेनिफिट हवे असतील तर तुम्हाला कन्सिस्टन्सी शिवाय पर्याय नाही आहे, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. गेली 4 वर्ष कन्सिस्टन्सीने मी कानिफनाथ ट्रेक करतोय, आणि खूप फरक पडला आहे. तर छान असं हे सराउंडिंग, अतिशय सुंदर सकाळ. आणि हा एक नवीन रोड रिसेंटली तयार केला आहे. तर हा कानिफनाथ गडाच्या पायथ्यापासून ते भिवडी गावापर्यंत हा रोड आहे. तर जर तुम्ही कात्रज किंवा पुण्याहून येत असाल तर बोपदेव घाटानंतर तुम्ही ह्या मार्गाने या रोडने येऊ शकता. आता उन्हाळा असल्यामुळे इथे खूप असं गवत वाहलं आहे सगळं. पण जर आपण इकडे पावसाळ्यात आलो तर प्रचंड अशी हिरवळ आणि खूप छान इथे वातावरण असतं. आणि मित्रांनो, एक अनुभव शेअर करतो. खूप कन्सिस्टन्सीने गेली 4 वर्ष कानिफनाथला येतोय मी. आम्ही आधी बुधवार, शुक्रवार आणि रविवार असं 3 दिवस यायचो. आता गुरुवार आणि रविवार केलं आहे. उन्हाळा असल्यामुळे थोडंसं गुरुवारचं टाळतो, आम्ही फक्त संडेलाच येतो. आज अक्षय तृतीया असल्यामुळे बहुतेक सगळे बिझी असतील किंवा बाहेर आहेत, माहीत नाही. त्यामुळे आज मी एकटाच आलो आहे. आणि हे बघा,
ही बोबदेव घाटाच्या खालचा एरिया. ते समोरची घर दिसत आहेत तेच मला वाटतं भिवडी गाव आहे. आणि इकडे मी पहिल्यांदा ह्या बाजूने आलो तर प्लॉटिंग झालेलं भरपूर दिसतंय. बघा इथे एक प्लॉटिंग हे खूप दिवस झाले काम चालू होतं, हे कंप्लीट झालंय. तिकडे तुम्हाला ते दिसत नसेल, झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे हे घरं दिसत आहेत, त्याच्या आसपास प्लॉटिंग होतंय. पुण्याची वाढ प्रचंड प्रमाणात होते आणि रिंग रोड जाणार असल्यामुळे आता या आउटस्कट्सला पण डिमांड आलेली आहे. सासवड रोडला जाधवगडाजवळ शापूरजी पालनजीने याने प्लॉटचा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. इकडेही बोबदेव घाटाच्या खाली 2 प्रोजेक्ट्स मला माहिती आहेत, ज्याचा आता सेलिंग चालू आहे. आणि दोघंही NA प्लॉट्स आहेत. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ सांगितलेलं आहेच, मी रिअल इस्टेटमध्ये काम करतो. जर तुम्ही पुण्यात कुठेही प्रॉपर्टी बघत असाल, फ्लॅट, प्लॉट, ऑफिस, शॉप, बंगलो, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही इवन पुण्याच्या बाहेर असाल तरी तुम्हाला पुण्याबद्दल काही माहिती हवी असेल, कुठल्या प्रोजेक्टबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्हाला मी नक्कीच मदत करेल. आणि बऱ्याचशा प्रॉपर्टीज अशा आहेत जिथे ब्रोकरची गरज नाही आहे, पण त्या नॉर्मल बायर्सला कळत नाहीत किंवा ते नाही शोधू शकत. तर तिथेही मी तुमची मदत करू शकतो एक गुडविल म्हणून. तर अशा प्रकारे हा ट्रेकिंगचा पूर्ण संडेच्या दिवशी 3 ते 4 तासाचा एक इव्हेंटच म्हणता येईल असा आमचा असतो. आणि हे तुम्ही पाहू शकता, कुठेही माणूस आला की तो कचरा घाण करणार. तर ही जागा, हे डोंगर, हे कानिपनाथाचं सगळं ट्रेकचा हा भाग, याला अपवाद नाही आहे. भरपूर प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स आणि दारूच्या बॉटल्स भरपूर प्रमाणात इथे पडलेल्या आहेत. आता ट्रेक ऑलमोस्ट संपत आलाय. हे बघू शकता, आता हा शेवटचा टप्पा आहे. आणि खाली बघा, आताही साधारणतः एक 20 कार आणि जवळपास 100 मोटरसायकल आहेत. तरी आज अक्षय तृतीया असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. आणि एरवी जर आपण बघितलं तर कधी कधी अगदी 100 कारसुद्धा असतात. तर छान वाटतं असं बघून. एक फिटनेसचा अवेअरनेस वाढतोय लोकांमध्ये, विच इज रिअली गुड थिंग. त्याला थोडंसं रिव्हर्स वॉकिंग करून घेतो. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट आवडली असेल, आवडली नसेल, तर कमेंट करून नक्की मला सांगा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही आहे आमची ट्री प्लांटेशनची साईट. गेली 4-5 वर्षे इथे आम्ही कंटिन्यू काम करतोय. तेव्हा आता
ही झाडं एवढी झालेली आहेत. अडचणी बऱ्याच आहेत इथे. गुरं येतात, झाडं खाऊन जातात. काही छोटी मुलं येऊन झाडं तोडतात. पण आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. आणि असा आम्ही इथे टँक बसवलेला आहे आमच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून. आणि ड्रीप इरिगेशन करून आम्ही असं इथे पाणी देण्याची सोय केलेली आहे. आणि वीकली किंवा एक 10 दिवसांनी एकदा एक टँकर आम्हाला लागतो. आणि हे आहेत नितीन सर. यांनीच या उपक्रमाची ट्री प्लांटेशनची सुरुवात केली होती साधारणतः 5 वर्षापूर्वी. आणि अजून त्यांना लोक जोडत गेली. आमचा क्लबही त्यांना जॉईन झाला आणि आम्ही सर्वतोपरी शक्य तेवढी मदत इथे करतो. मॉनिटरी मदत प्लस श्रमदानही करतो. बऱ्याचदा खड्डे खोदण्यापासून झाडे लावण्यापासून त्याला खत पाणी घालण्यापर्यंत आम्ही बऱ्याचदा हेल्प करत असतो. आणि अजूनही काही गावातील स्थानिक मंडळी आम्हाला जॉईन झालेली आहे, तर त्यांचीही खूप मोलाची मदत होते. जर तुम्हालाही इच्छा असेल अशा उपक्रमात सहभागी होण्याची तर मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं स्वागतच आहे. मी बाय प्रोफेशन रिअल इस्टेटमध्ये काम करतो ॲज अ चॅनल पार्टनर. रेरा सर्टिफाईड मी ब्रोकर आहे. आणि पुणे आणि PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड या एरियात सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीजमध्ये मी डील करतो. सेल्स, परचेस. तर तुमची काही रिक्वायरमेंट असेल किंवा तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल, काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कॉल करू शकता. मी नक्कीच तुमची हेल्प करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.